आज आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे याच्याविषयी बोलणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम बघा. काय प्रॉब्लेम? 5 ग्रॅम ऑफ ॲसिडिक ॲसिड इज डिझॉल्व इन 1 liter of ethanol. Full point. If the density of ethanol is 0.789 gram per ml, what is the molality of solution? बा प्रॉब्लेम काय दिलेला आहे बा? 5 ग्रॅम ॲसिडिक ॲसिड 1 लिटर इथेनॉलमध्ये डिझॉल्व केला आहे. डेन्सिटी दिली 0.789 ग्रॅम पर ml आणि विचारले मोलॅलिटी ऑफ सोल्युशन काय. तर फर्स्ट काय विचारले ते बघा. काय विचारलेलं आहे? मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. फाइंड काय करायचं आहे? मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. मग मोलॅलिटीसाठी फॉर्म्युला काय? मोलॅलिटी इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू W1 होल इंटू 1000. काय फॉर्म्युला? W2 अपॉन M2 इंटू W1 होल इंटू 1000. तर W2 म्हणजे काय? मास ऑफ सोल्यूट. मग दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सोल्यूट कोण आहे? जो डिझॉल्व झाला आहे. तो डिझॉल्व कोण झाला आहे? ॲसिडिक ॲसिड. किती आहे तो? 5 ग्रॅम. तेच W2 काय मिळाला? 5 ग्रॅम मिळाला. W2 काय मिळाला? 5 ग्रॅम. तर कशामध्ये डिझॉल्व केला? तर डिझॉल्व केला आहे इथॅनॉलमध्ये. जे सॉल्वंट कोण झाला? इथॅनॉल. सॉल्वंट कोण झाला? इथॅनॉल. ओके. मग इथॅनॉल किती दिलेलं आहे? 1 लिटर दिलेलं आहे. इथॅनॉल किती दिलं आहे? 1 लिटर. पण W1 म्हणजे मास ऑफ सॉल्वंट असतो. W1 म्हणजे काय? मास ऑफ सॉल्वंट. लक्षात आलं? पण सॉल्वंटचं मास दिलेलं आहे का? नाही. तर सॉल्वंटचा दिला आहे व्हॉल्यूम. ओके. तर बा W2 किती मिळाला? 5 ग्रॅम. याच्यानंतर सॉल्वंट आहे इथॅनॉल. इथॅनॉल किती दिला आहे? 1 लिटर. याला आपल्या व्हॉल्यूममधून मासमध्ये कन्वर्ट करावं लागेल. याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे? ॲसिडिक ॲसिड. ॲसिडिक ॲसिडचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. याच्यानुसार ॲसिडिक ॲसिडचं मोलार मास होतं 60 ग्रॅम. ॲसिडिक ॲसिडचं मोलार मास किती आहे? 60. आणि डेन्सिटी किती दिलेलं आहे? 0.789. वा आवश्यक काय काय? W2 आपल्याला मिळालेला आहे. किती आहे? 5 ग्रॅम. याच्यानंतर मोलार मास ऑफ ॲसिडिक ॲसिड ते दिलेलं आहे. किती आहे? 60 ग्रॅम. याच्यानंतर दुसरी टर्म पाहिजे आपल्याला W1 म्हणजेच मास ऑफ सॉल्वंट. पण मास ऑफ सॉल्वंट दिलेलं आहे का? नाही. आपल्याला दिलं आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तो किती दिला आहे? 1 लिटर. आणि डेन्सिटी दिलेलं आहे. म्हणजेच डेन्सिटी फॉर्म्युलेचा यूज करून सॉल्वंटचं मास काढून घ्या. मग कसं होईल बघा. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. मग आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे. आपल्याला काढायचा मास. म्हणून फॉर्म्युला काय होईल? देअरफॉर मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. म्हणजेच व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम किती आहे? 1000 ml. 1 लिटर म्हणजेच किती? 1000 ml. आणि डेन्सिटी किती दिली? 0.789. म्हणजेच मास काय होईल? 1000 इंटू 0.789. याप्रमाणे मास ऑफ इथॅनॉल जे सॉल्वंट किती झालं? 789 ग्रॅम एवढं झालं. क्लिअर आलं? तेच बघा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे होत्या कोणकोणत्या पाहिजे होत्या? W2, M2 आणि W1 ते मिळालं का? W2 किती आहे? 5 ग्रॅम. डिवायडेड बाय ॲसिडिक ॲसिडचं मोलार मास किती आहे? 60 ग्रॅम. आणि हा 5 ग्रॅम ॲसिडिक ॲसिड किती ग्रॅम इथॅनॉलमध्ये डिझॉल्व केला? कितीमध्ये डिझॉल्व केला आहे? 1 लिटरमध्ये. म्हणजेच 1 लिटरची या इथॅनॉलची डेन्सिटी 0.798 असल्यामुळं 1 लिटर इथॅनॉलचं जे मास होतं ते मास किती होतं? 789 ग्रॅम होतं. त्यानुसार मग व्हॅल्यू पुटअप करा. W ची व्हॅल्यू 5 ग्रॅम. M2 ची व्हॅल्यू 60 ग्रॅम. इंटू W1 ची व्हॅल्यू 789 ग्रॅम. क्लिअर आलं? याप्रमाणे बघा 5 इंटू 1000 इज इक्वल टू किती मिळाला? 5000. आणि डिवायडेड बाय 60 इंटू 789. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येते 47340.
लक्षात आलं. मग या दोन्हीला कॅल्क्युलेट करून बघा. या दोन्हीला कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला जे ॲन्सर मिळेल ते ॲन्सर असेल 0.1056 मोल पर के जी. लक्षात आलं. ॲन्सर काय मिळेल? मोलॅरिटी इज इक्वल टू 0.1056 मोल पर के जी. ओके, क्लिअर झालं. दुसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे? नॉर्मॅलिटी ऑफ 0.3 मोलार H3PO4 सोल्युशन इज. काय म्हटलं? नॉर्मॅलिटी ऑफ 0.3 मोलार H3PO4 सोल्युशन इज. हे आपल्याला विचारलं काय? नॉर्मॅलिटी आणि दिली काय? मोलॅरिटी. मोलॅरिटी किती दिली? 0.3. कोणाची? H3PO4 म्हणजेच फॉस्फरिक ॲसिड. लक्षात आलं. मोलॅरिटी दिली असेल आणि नॉर्मॅलिटी विचारली असेल तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू ॲसिसिटी, बेसिसिटी और वॅलन्सी फॅक्टर. कोणता यूज करायचा आहे? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू ॲसिसिटी, बेसिसिटी और वॅलन्सी फॅक्टर. आता दिलेला सबस्टन्स कोणता आहे आपला? H3PO4 आहे. H3PO4 हा ॲसिड आहे आणि ॲसिडची काय पाहतो आपण? बेसिसिटी. म्हणजेच फॉर्म्युला काय होईल? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू बेसिसिटी. तर दिलेला जो ॲसिड आहे तो कोणता ॲसिड आहे? फॉस्फरिक ॲसिड आहे. फॉस्फरिक ॲसिडची बेसिसिटी आपल्याला माहीत आहे. फॉस्फरिक ॲसिडची बेसिसिटी किती असते? 3 असते. फॉस्फरिक ॲसिडची बेसिसिटी किती आहे? 3. फॉस्फरिक ॲसिडचं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. हा फॉस्फरस, डबल बॉन्ड O, हा OH आणि OH. म्हणजेच या ॲसिडकडं रिप्लेसेबल हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. म्हणजे हे 3 हायड्रोजन समोरच्या 3 OH मायनसला न्यूट्रलाइज करू शकतात. म्हणून या फॉस्फरिक ॲसिडची बेसिसिटी किती झाली? 3 झाली. लक्षात आलं. मग याप्रमाणे नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू बेसिसिटी. बेसिसिटी किती आहे? 3 आणि मोलॅरिटी किती दिली? 0.3. म्हणजेच नॉर्मॅलिटी इज इक्वल काय झाला? 0.3 इंटू 3 इज इक्वल टू 0.9 मोलार. समजते बा काय विचारले? नॉर्मॅलिटी ऑफ 0.3 मोलार H3PO4 सोल्युशन इज. काय फॉर्म्युला? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू बेसिसिटी. 0.3 इंटू 3 इज इक्वल टू 0.9. इथं जर बेस दिला असता तर इथं आपण काय घेतलं असतं? ॲसिसिटी घेतली असती. इथं H3PO4च्या ऐवजी H3PO3 दिला असता तर बेसिसिटी किती घेतली असती? 2 घेतली असती. का घेतली असती? कारण H3PO3 हा कसा आहे? डायबेसिक ॲसिड आहे आणि H3PO4 हा कसा आहे? ट्रायबेसिक ॲसिड आहे. क्लिअर झालं. म्हणजेच नॉर्मॅलिटी ऑफ 0.3 मोलार फॉस्फरिक ॲसिड सोल्युशन इज किती असेल? 0.9 नॉर्मल असेल. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे? 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ॲडेड टू द 178.2 ग्रॅम ऑफ वॉटर. फुल पॉइंट. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर फॉर दिस ॲक्वस सोल्युशन ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज. आता आपल्याला वेपर प्रेशर दिलेला आहे म्हटल्यानंतर समजायला पाहिजे की दिलेला प्रॉब्लेम हा कोणत्या फॉर्म्युलेवरचा आहे किंवा कोणत्या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीवरचा आहे. आपल्याला क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती यूज करायला लागेल? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. का? कारण प्युअर सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड केल्यानंतर काय होतंय? वेपर प्रेशरमध्ये काहीतरी चेंज बघायला मिळतोय. लक्षात आलं. असं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. म्हणजेच आपली क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी आपल्याला जो फॉर्म्युला मिळालेला आहे तो फॉर्म्युला कोणता आहे? P0 मायनस P अपॉन P0 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. कोणता फॉर्म्युला आहे? P0 मायनस P अपॉन P0 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. क्लिअर झालं. आता बा 100 डिग्री सेल्सिअस हा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे. 100 डिग्री सेल्सिअस हा काय? वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे. आणि वॉटरच्या बॉइलिंग पॉईंटला वॉटरचा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो तो किती असतो? वॉटरचा जो वेपर प्रेशर असतो तो वेपर प्रेशर किती असतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल असतो.
येस 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरचा जर वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल असेल तर तो नियर अबाउट किती असेल 1 ATM असेल. किती असेल 1 ATM. म्हणजेच P0 हा काय प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर आहे, म्हणजेच वॉटरचा वेपर प्रेशर किती झाला. फॉर वॉटर वेपर प्रेशर ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज किती असतो 760 टॉर म्हणजेच 1 ATM असतो. म्हणजेच आपल्याला मिळाला काय P0 मिळाला, म्हणजेच P0ची व्हॅल्यू किती आहे 760 टॉर आहे. याच्यानंतर W2 म्हणजे काय सोल्यूट म्हणजे ॲड केलेला सबस्टन्स कोण आहे 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. म्हणजेच W2 किती आहे 18 ग्रॅम. W2 किती आहे 18 ग्रॅम. याच्यानंतर M1 म्हणजे काय मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. कोणामध्ये डिझॉल्व केला आहे वॉटरमध्ये, आणि वॉटरचं मोलार मास किती असतं 18. म्हणजेच M1ची व्हॅल्यू काय मिळाली 18 मिळाली. क्लिअर झालं. याच्यानंतर M2 म्हणजे काय जो सोल्यूट डिझॉल्व केला आहे त्या सोल्यूटचं मोलार मास. काय M2 म्हणजे काय मोलार मास ऑफ सोल्यूट कोण आहे ग्लुकोज, आणि ग्लुकोजचं मोलार मास किती असतं 180. फॉर्म्युल्यानुसार ग्लुकोजचं मोलार मास किती मिळेल तुम्हाला 180 ग्रॅम एवढं मिळेल. आणि फायनल व्हॅल्यू कोणते आहे W1 म्हणजेच काय सॉल्व्हंट की ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व केलेलं आहे. किती सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलेलं आहे तर सॉल्व्हंट दिलेलं आहे 178.2. म्हणजेच W1ची व्हॅल्यू काय झाली 178.2. तेच जो फॉर्म्युला मिळाला P0 - P अपॉन P0 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू काय मिळाले बघा P0ची व्हॅल्यू 760 मायनस P आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन डिवायडेड बाय P0ची व्हॅल्यू 760 इज इक्वल टू W2ची व्हॅल्यू 18 मास ऑफ ग्लुकोज इंटू M1 मोलार मास ऑफ वॉटर डिवायडेड बाय M2 मोलार मास ऑफ सोल्यूट ग्लुकोज 180 इंटू W1 मास ऑफ सॉल्व्हंटचं मास किती आहे 178.2. यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे P कॅल्क्युलेट करायचं आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मग त्याच्यासाठी हा P0 राईट साईडला घेतला म्हणजे इक्वेशन कसं होईल 760 मायनस P इज इक्वल टू 18 इंटू 18 इंटू 760. 18 इंटू 18 इंटू 760 डिवायडेड बाय 180 इंटू 178.2. 18 इंटू 18 इंटू 760 डिवायडेड बाय 180 इंटू 178.2. क्लिअर आलं. यानुसार ही टर्म सॉल्व करून घ्या. ही टर्म सॉल्व करून घेतल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू मिळेल 7.6. म्हणजेच 760 मायनस P इज इक्वल टू काय मिळाला 7.6. देअरफॉर P इज इक्वल टू काय होईल देअरफॉर P इज इक्वल टू 760 मायनस 7.6. देअरफॉर P इज इक्वल टू काय मिळेल P इज इक्वल टू 752.4. क्लिअर आलं. देअरफॉर P इज इक्वल टू किती मिळेल 752.4 टॉर. क्लिअर आलं. तर याप्रमाणे दिलेला जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमचा आन्सर म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ वॉटर फॉर दिस ॲक्वस सोल्युशन ॲट 100 डिग्री सेल्सिअस किती मिळालं तुम्हाला 752.4 टॉर एवढा मिळालेला. समजलं. ओके. बा नेक्स्ट प्रॉब्लेम कोणता आहे फ्रीजिंग पॉईंट ऑफ युरिया सोल्युशन. फ्रीजिंग पॉईंट ऑफ युरिया सोल्युशन इज -0.60 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग पॉईंट ऑफ युरिया सोल्युशन इज -0.60 डिग्री सेल्सिअस. फुल पॉईंट हाऊ मच युरिया इज रिक्वायर्ड. काय म्हटलं बघा हाऊ मच युरिया इज रिक्वायर्ड टू बी डिझॉल्व इन 3 kg ऑफ वॉटर. समजलं काय म्हटले फ्रीजिंग पॉईंट ऑफ युरिया सोल्युशन इज -0.60 डिग्री सेल्सिअस. आणि पुढे काय विचारले हाऊ मच युरिया इज रिक्वायर्ड टू बी डिझॉल्व इन 3 kg ऑफ वॉटर. म्हणजेच जर युरिया सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट -0.6 डिग्री सेल्सिअस एवढा असेल तर या सोल्युशनमध्ये किती युरिया डिझॉल्व केला असेल कशामध्ये 3 kg वॉटरमध्ये. आणि तर मग KF म्हणजेच काय मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट दिलेला आहे किती दिला आहे 1.5
डिग्री सेल्सिअस kg पर मोल आणि मोलार मास ऑफ युरिया दिले 60. मोलार मास ऑफ युरिया किती दिले 60 ग्रॅम पर मोल. आता सिंपल आहे. फ्रीजिंग पॉईंटवरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कोणती यूज करायची आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. कोणती यूज करायची आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड मोलार मास याच्यासाठी जे रिलेशन आहे ते रिलेशन काय, डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M. M म्हणजे काय, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M आणि M ची व्हॅल्यू काय, W2 अपॉन M2 इंटू W1. ओके. जर सॉल्वंट ग्रॅममध्ये दिला असता तर आपण इथं होल इंटू 1000 घेतलं असतं, पण सॉल्वंट kg मध्ये दिलाय म्हणून इथं होल इंटू 1000 घेतलेलं नाही. मग त्यानुसार बघा आता फॉर्म्युला मिळाला आहे. गिवनच्या व्हॅल्यू काय काय दिल्या त्या बघू आपण. आपल्याला दिलाय काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ युरिया सोल्युशन दिलाय. डेल्टा TF साठी इक्वेशन काय, डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस T. काय इक्वेशन आहे, डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस T. T0 म्हणजेच काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे, 0. म्हणजेच T0ची व्हॅल्यू किती, 0 मायनस T हा काय, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे, मायनस 0.60. म्हणजेच काय होईल, 0 मायनस मायनस 0.60. मायनस मायनस प्लस म्हणजेच डेल्टा TF किती मिळाला, 0.60 डिग्री सेल्सिअस. डेल्टा TF किती मिळाला, 0.60 डिग्री सेल्सिअस किंवा 0.60 केल्विन. येस, हा चेंज आहे. चेंज डिग्री सेल्सिअसमध्ये असेल किंवा केल्विनमध्ये असेल, तो कसा असेल तेवढाच असेल. येस, डेल्टा TFची व्हॅल्यू काय मिळाली, 0.60 डिग्री सेल्सिअस किंवा 0.60 केल्विन एवढी मिळाली. याच्यानंतर आय म्हणजे काय, वेंट ऑफ फॅक्टर. वेंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे, 1. वेंट ऑफ फॅक्टर 1 का, कारण युरिया हा कसा आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. युरिया नॉन इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं काय झालं, युरियाची जी व्हॅल्यू आहे वेंट ऑफ फॅक्टरची ते काय असेल, बिफोर डिझॉल्युशन आणि आफ्टर डिझॉल्युशन हे काय असेल, एकच असेल. याचं असोसिएशन किंवा डिसोसिएशन होणार नाही. म्हणजेच वेंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू मिळाली 1. याच्यानंतर KF म्हणजेच मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट हा किती दिला आहे, 1.5 डिग्री सेल्सिअस kg पर मोल किंवा kg पर मोल. ती व्हॅल्यू तेवढीच असेल. म्हणजेच KFची व्हॅल्यू काय मिळाली, 1.5 kg पर मोल. याच्यानंतर W2 म्हणजेच हाऊ मच युरिया इज रिक्वायर्ड. हाऊ मच युरिया इज रिक्वायर्ड म्हणजेच W2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. याच्यानंतर M2 दिलेला आहे. M2 किती आहे, 60. आणि W1 म्हणजेच मास ऑफ सॉल्वंट हे किती दिले, 3 kg दिलेलं आहे. मग यानुसार व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू काय होतील बघा, डेल्टा TFची व्हॅल्यू किती आहे, 0.6 इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती आहे, 1 इंटू KFची व्हॅल्यू किती आहे, 1.5 इंटू W2 कॅल्क्युलेट करायचं आहे. M2 60 आहे इंटू W1 किती आहे, 3 आहे. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इक्वेशन Wसाठी रिअरेंज करा. इक्वेशन काय होईल मग, W2 इज इक्वल टू 0.6 इंटू ही टर्म काय होईल, लेफ्ट साईडला जाईल. W2 इज इक्वल टू 0.6 इंटू 60 इंटू 3 डिवायडेड बाय 1.5. क्लिअर झालं. मग यानुसार या तिघांचा जर गुणाकार केला, तर तो किती येतोय, 108 डिवायडेड बाय 1.5. म्हणजे तुम्हाला जे फायनली ॲन्सर मिळेल ते फायनली ॲन्सर किती असेल, W2 इज इक्वल टू 72 ग्रॅम असेल. हे 72 ग्रॅम युरिया काय केलं असेल, डिझॉल्व केल्यानंतर 3 kg वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉईंट असेल तो फ्रीजिंग पॉईंट किती असेल, -0.60 डिग्री सेल्सिअस एवढा असेल. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, अ मिक्सचर ऑफ इथिल अल्कोहोल अँड प्रोपिल अल्कोहोल. काय म्हटलंय, अ मिक्सचर ऑफ इथिल अल्कोहोल अँड प्रोपिल अल्कोहोल हॅज वेपर प्रेशर 290 mm ॲट 300 केल्विन. काय म्हटले बा,
A mixture of ethyl alcohol and propyl alcohol has vapor pressure 290 mm at 300 Kelvin. Full point. The vapor pressure of propyl alcohol is, propyl alcoholचा vapor pressure किती दिला आहे 200 mm. Full point. If mole fraction of ethyl alcohol is 0.6, then its vapor pressure at same temperature will be. मग थोडा प्रॉब्लेम किचकट आहे. काय दिलेलं आहे इथिल अल्कोहोल आणि प्रोपिल अल्कोहोलचं मिक्सर दिलं आहे आणि या मिक्सरचा वेपर प्रेशर दिला आहे, म्हणजे दोघांचा मिळून वेपर प्रेशर दिला आहे. किती दिला आहे 290 mm ॲट 300 केल्विन. आणि काय दिलेलं आहे द वेपर प्रेशर ऑफ प्रोपिल अल्कोहोल. या 290मध्ये प्रोपिल अल्कोहोलचा वेपर प्रेशर किती आहे 200 mm आहे आणि इथिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन दिले. मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल इज इक्वल टू किती दिले 0.6 दिले. आणि विचारलं काय इथिल अल्कोहोलचा वेपर प्रेशर काय असेल. समजलं. तर बा दोन वेगवेगळे सबस्टन्स दिलेले आहेत आणि त्यांच्या मिक्सरचा वेपर प्रेशर दिला आहे. याचा अर्थ हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कशावरचा आहे आयडियल सोल्युशनवरचा. प्रॉब्लेम कशावरचा आहे आयडियल सोल्युशनचा. आणि आयडियल सोल्युशनसाठी जो आपण फॉर्म्युला पाहिला तो फॉर्म्युला कोणता आहे P इज इक्वल टू P0x प्लस P0x. म्हणजेच दोन वेगवेगळे कॉम्पोनंट असताना फॉर्म्युला काय होईल P इज इक्वल टू PA0XA प्लस PB0XB. काय होईल फॉर्म्युला P इज इक्वल टू PA0XA प्लस PB0XB. आता PA0 म्हणजे काय पहिल्या कॉम्पोनंटचा वेपर प्रेशर, XA काय पहिल्या कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन, PB0 काय दुसऱ्या कॉम्पोनंटचा वेपर प्रेशर आणि XB काय दुसऱ्या कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन. ओके. आता टोटल दोघांचा मिळून जो प्रेशर आहे म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर तो किती दिलेला आहे P इतका दिलेला आहे. Pची व्हॅल्यू किती दिली 290 mm. समजलं. टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन किती आहे 290 mmHg. तर यापैकी वेपर प्रेशर ऑफ प्रोपिल अल्कोहोल किती दिलेला आहे बा वेपर प्रेशर ऑफ प्रोपिल अल्कोहोल इज 200 mmHg. म्हणजेच आपण याला ए कॉम्पोनंट कन्सिडर करू. वेपर प्रेशर ऑफ प्रोपिल अल्कोहोल PA0 इज इक्वल टू किती 200 mmHg. याच्यानंतर वेपर प्रेशर ऑफ इथिल अल्कोहोल याला आपण दुसरा कॉम्पोनंट कन्सिडर करू. वेपर प्रेशर ऑफ इथिल अल्कोहोल इज इक्वल टू PB0 दॅट इज इक्वल टू हा कॅल्क्युलेट करायचा आहे. इट्स वेपर प्रेशर ॲट सेम टेम्परेचर विल बी. म्हणजे आपल्याला विचारलेला आहे दुसरा कॉम्पोनंटचा वेपर प्रेशर तो किती आहे कॅल्क्युलेट करायचा. देन नेक्स्ट आपण मोल फ्रॅक्शनमध्ये शिकलेलो आहे. मागं काय शिकलेलो आहे जेवढे काय सोल्युशनमध्ये कॉम्पोनंट असतील या सर्व कॉम्पोनंटच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज ही किती असते 1 असते. मग सोल्युशनमध्ये जर दोन कॉम्पोनंट असतील ए आणि बी तर यांचं मोल फ्रॅक्शन काय होईल XA आणि XB आणि या दोघांची बेरीज काय असेल 1 असेल. म्हणजेच XA प्लस XB इज इक्वल टू काय असेल 1 असेल. पण आपल्याला दिलेलं काय आहे बा काय दिलेलं आहे इफ मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल इज 0.6. म्हणजेच इथिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन दिले किती दिले मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल इज XB दॅट इज इक्वल टू 0.6. तर दोघांच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज 1 आहे आणि इथिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन जर 0.6 असेल तर प्रोपिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन किती असेल मोल फ्रॅक्शन ऑफ प्रोपिल अल्कोहोल इज इक्वल टू 1 मायनस 0.6 दॅट इज इक्वल टू 0.4. समजलं. प्रोपिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन किती मिळालं 0.4 मिळालं 0.4. मग यानुसार आता डाटा मिळाला काय मिळाला PA0 मिळाला PB0 कॅल्क्युलेट करायचा आहे XB मिळाला XA मिळाला. ओके. मग त्यानुसार काय करा आता व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर काढा. म्हणजे बा काय होईल फॉर्म्युला काय P इज इक्वल टू PA0XA प्लस PB0XB. Pची व्हॅल्यू किती आहे 290. PA0 किती आहे 200. पहिला कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन किती मिळालं 0.4. ओके. दुसरा कॉम्पोनंट PB0 याचा वेपर प्रेशर काढायचा आहे आणि त्याचं मोल फ्रॅक्शन किती आहे 0.6. म्हणजेच 290 इज इक्वल टू 200 इंटू 0.4 प्लस PB0 इंटू 0.6 मिळाला. तर या दोघांचा जो गुणाकार केला
200 गुणिले 0.4 तर याचा आन्सर येईल 80 प्लस PB0 इंटू 0.6 इज इक्वल टू या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे 290 यायला पाहिजे. तेच काय केलं मी ही टर्म या बाजूला लिहिली म्हणजेच काय झालं बा PB0 इंटू 0.6 PB0 इंटू 0.6 इज इक्वल टू काय झाला 290 वजा 80 या 80 हा काय केला इक्वल टूच्या लेफ्ट साईडला नेला म्हणजेच काय झाला PB0 इंटू 0.6 इज इक्वल टू 290 वजा 80 म्हणजेच काय मिळाला PB0 इंटू 0.6 इज इक्वल टू 210 210 मिळाला. आता जर आपल्याला PB0 काढायचा असेल तर काय होईल PB0 इज इक्वल टू काय असेल 210 डिवायडेड बाय 0.6 म्हणजेच PB0 इज इक्वल टू 210 भागिले 0.6 आणि दॅट इज इक्वल टू आन्सर काय मिळेल 350 mmHg. म्हणजेच दुसरा जो कॉम्पोनंट आहे कोणता कॉम्पोनंट आहे दुसरा एथिल अल्कोहोल या एथिल अल्कोहोल कॉम्पोनंटचा जो वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर किती आहे 350 mmHg इतका आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम आहे ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ टू लिक्विड्स काय म्हटले बा ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ टू लिक्विड्स A and B. At particular temperature vapor pressures of two liquids A and B are 120 and 180 mmHg. म्हणजे दोन वेगवेगळे कॉम्पोनंट दिलेले आहेत A आणि B आणि दोघांचा वेपर प्रेशर अनुक्रमे किती दिलेला आहे 120 आणि 180 mmHg दिलेला आहे. आणि पुढे काय म्हटलंय इफ 2 moles of A and 3 moles of B are mixed. काय म्हटलंय इफ 2 moles of A and 3 moles of B are mixed. काय झालं टू फॉर्म आयडियल सोल्युशन 2 मोल A आणि 3 मोल B एकत्र केल्यानंतर काय तयार होते आयडियल सोल्युशन तयार होते. तर पुढे काय विचारले द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन mmHg इज. बा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे दोन कॉम्पोनंट दिलेले आहेत A आणि B. कॉम्पोनंट A चा वेपर प्रेशर पार्शियल वेपर प्रेशर किती आहे 120 mmHg. कॉम्पोनंट B चा किती आहे 180 mmHg. कॉम्पोनंट A चं मोल्स किती आहेत 2 मोल्स. कॉम्पोनंट B चे मोल्स किती आहेत 3. आणि विचारले टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन काय असेल. सिंपल दोन लिक्विड्स आहेत बरोबर आहे आणि याच्यापासून आयडियल सोल्युशन तयार होते म्हणजेच आयडियल सोल्युशनचाच फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता P इज इक्वल टू PA0 XA प्लस PB0 XB. तर पहिल्या कॉम्पोनंटला आपण म्हणू कॉम्पोनंट A त्याचा वेपर प्रेशर दिलेला आहे PA0 120 mmHg. दुसरा कॉम्पोनंट B त्याचा वेपर प्रेशर आहे PB0 180 mmHg. याच्यानंतर दोन्ही कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आपल्याला. पहिल्या कॉम्पोनंटचे मोल्स किती आहेत 2. दुसरा कॉम्पोनंटचे मोल्स किती आहेत 3. हेच पहिल्या कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन काय होईल मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट A दॅट मीन्स XCA इज इक्वल टू काय होईल मोल्स ऑफ A डिवायडेड बाय मोल्स ऑफ A प्लस मोल्स ऑफ B. मोल्स ऑफ A किती आहेत 2 डिवायडेड बाय मोल्स ऑफ टोटल किती झाले 2 + 3 म्हणजेच टोटल किती झाले 5. म्हणजेच XCA इज इक्वल टू काय मिळाला 2 डिवायडेड बाय 5 आणि 2 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू काय मिळेल 0.4 मिळेल. म्हणजेच पहिल्या कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन किती मिळालं 0.4. तसंच दुसरा कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन काय बघा XB मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट B इज इक्वल टू काय असेल मोल्स ऑफ B डिवायडेड बाय मोल्स ऑफ A प्लस मोल्स ऑफ B. मोल्स ऑफ B किती आहेत 3 मोल आणि मोल्स ऑफ A प्लस मोल्स ऑफ B किती आहेत 5 मोल. म्हणजेच XB इज इक्वल टू काय झाला 3/5 आणि दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 0.6. जे आपल्याला चारही व्हॅल्यू मिळाल्या काय मिळाला एक मिळाला PA0 120 mmHg PB0 180 mmHg XA मिळाला 0.4 आणि XB मिळाला 0.6. आणि मग मिळालेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. फॉर्म्युला काय P इज इक्वल टू PA0 XA प्लस PB0 XB. ओके
देअरफॉर पी इज इक्वल टू 120 इंटू एक्स एची व्हॅल्यू 0.4 प्लस 180 इंटू एक्स बीची व्हॅल्यू 0.6. 120 गुणिले 0.4 म्हणजेच 12 चौक 48 आणि 180 गुणिले 6 8 सक्क अष्टदर्श 108. 48 अधिक 108 टोटल किती झाली 156. म्हणजेच याच्यापासून कॉम्पोनंट ए आणि बी पासून जे आयडियल सोल्युशन तयार होईल या आयडियल सोल्युशनचा जो वेपर प्रेशर असेल तो वेपर प्रेशर किती असेल 156 mmHg इतका असेल. क्लिअर झालं. तर याप्रमाणे हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.25 मोलार aqueous solution of urea at 27 डिग्री सेल्सिअस. काय विचारलेलं आहे सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर विचारला आहे. फाइंड द ऑस्मोटिक प्रेशर. ओके. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.25 मोलार आहे. कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.25 मोलार आणि टेम्परेचर किती दिलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि आरची व्हॅल्यू दिली 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. आता ऑस्मोटिक प्रेशर विचारलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे मोलॅरिटीमध्ये, टेम्परेचर दिलेलं आहे, आरची व्हॅल्यू दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला जो यूज करायचा आहे तो फॉर्म्युला कोणता यूज करायला लागेल ऑस्मोटिक प्रेशरसाठीचा कोणता पाय इज इक्वल टू CRT किंवा पाय इज इक्वल टू I इंटू CRT. ओके. आय म्हणजे काय वेंटॉफ फॅक्टर आहे. दिलेला सबस्टन्स युरिया आहे. युरिया म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी आयची व्हॅल्यू घेतली काय किंवा न घेतली काय तेवढीच राहते कारण तो कसा आहे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजेच इक्वेशन काय झालं पाय इज इक्वल टू CRT किंवा पाय इज इक्वल टू ICRT. तर बा पाय इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती आहे 1 कारण युरिया हा नॉन इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे वेंटॉफ फॅक्टर काय झाला 1च झाला. याच्यानंतर सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 0.25 ते ॲज इट इज घ्या. म्हणजे पाय इज इक्वल टू I1 इंटू C 0.25 इंटू आर दिलेला आहे 0.082 इंटू टी किती दिला आहे 27 डिग्री सेल्सिअस दिला आहे आणि आपण घेतला आहे किती 300. का घेतला कारण इथे दिला डिग्री सेल्सिअसमध्ये, इथं घेतला आहे आपण केल्विनमध्ये. केल्विनमध्ये का घेतला याच्या मागं रिझन आहे आरची व्हॅल्यू पर केल्विन पर मोलमधले लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोलमधले. म्हणजेच आरची व्हॅल्यू केल्विनमध्ये आहे म्हणून डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं केल्विनमध्ये केलं. म्हणजेच फॉर्म्युला काय पाय इज इक्वल टू I इंटू CRT. आयची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू 0.25, आरची व्हॅल्यू 0.082 आणि टी 300 केल्विन. या सर्वांचा जर गुणाकार केला तर तुम्ही करून वा ती व्हॅल्यू येईल पाय इज इक्वल टू 6.15 ATM. समजलं पाय इज इक्वल टू 6.15 ATM. क्लिअर झालं. तर याप्रमाणे सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज या चॅप्टरमधील काही ठराविक प्रॉब्लेम आपण पाहिलेले आहेत. जर याच्यामध्ये तुम्हाला शंका असतील तर माझा नंबर आहे त्या नंबरवर मला कॉल करा, अदरवाईज मेसेज करून ते प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. थँक्यू.